लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। अचानक आलेल्या पावसामुळे लातूरकर चांगले सुखावले, तर नांदेड जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली। यंदा पाऊस लवकर पडेल असा अंदाज वेधशाळेनं दिलेला असताना याला आता कोकणातल्या मच्छीमारांनी अंदाज व्यक्त केलेला आहे। कोकणातले मच्छीमार हे पावसाच्या अंदाजासाठी कधी वेधशाळेवर अवलंबून नसतात, ते निसर्गाच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज बांधत असतात। मच्छीमारांच्या मते सध्या समुद्राच्या पाण्याला ओढ लागली आहे, तसंच किनाऱ्याची धूप होऊ लागलेली आहे। पाण्याचा रंगही बदलू लागला, म्हणूनच यावर्षी पाऊस लवकर लागण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे। त्यांच्या मते 15 मे नंतर यावर्षी पाऊस केव्हाही दाखल होऊ शकतो। पाण्याची पातळी वाढली आहे निश्चित, आणि त्याच्या अनुषंगाने जर घेतलं तर यावेळी पाऊस लवकर आणि वादळदृश्य निर्माण होण्याची चिन्ह लवकर आहे। समुद्राची जी उलटापात होते त्याचप्रमाणे समुद्राचा रंग बदलतो। हळूहळू जो स्वच्छ समुद्र असतो तो गढूळ व्हायला सुरुवात होतो, पुरा गढूळ होऊन जातो, आणि जे वायव्येकडून वारे निघत असतात ते बदलतात, आणि ते नंतर मग दक्षिणेकडून चालू होतात। हळूहळू दक्षिणेकडून चालू व्हायला लागले की आम्ही समजतो की साधारण आणखी 15 ते 20 दिवसाच्या जवळपास असं समुद्र संपणार, त्याचप्रमाणे पाऊस चालू होणार असं आम्ही समजत असतो। पर्जन्यमानातली तूट तसंच भूजल पातळीतली घट यामुळे राज्यातल्या हजारो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याचं भूजल सर्वेक्षण विभागानं म्हटलेलं आहे। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले बहुतांश पाणीसाठे कोरडे पडलेले आहेत, आणि अशातच जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह सुद्धा आटण्याच्या मार्गावर आहेत। राज्यातल्या कमी तसंच मध्यम पावसाच्या प्रदेशांसह सरासरी पाऊसमान असलेल्या विभागांची भूजल पातळी सुद्धा खालावलेली आहे। भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 127 तालुक्यांमधल्या 3757 गावांच्या भूजल पातळीमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त घट झाली। ही बाब दुष्काळाच्या स्थितीमध्ये चिंताजनक मानली जाते। मुंबई महानगरपालिकेनं आपल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बिल्डरांवर FSIची खैरात केली आहे। पूर्वी मुंबईमध्ये 1 ते 3.5 पर्यंत FSI दिला जायचा, आणि तो 2 ते 5 पर्यंत दिला जाणार आहे। विशेष म्हणजे तारांकित हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांसाठीच्या FSIमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे। मॉल, बाजारपेठा आणि सामाजिक सुविधांच्या बांधकामांसाठी देखील FSI वाढवण्यात आला असून तो 5 वर निश्चित करण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळा प्रकरणी 8 कंपन्यांवर FIR नोंदवण्यात आलेली आहे। यामध्ये 6 कंत्राटदार कंपन्या आहेत, तर 2 थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या कंपन्या आहेत। आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये या 8 कंपन्यांवर मुंबई महानगरपालिकेनं गुन्हा दाखल केलेला आहे। 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या सरसकट सर्व बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणावर हायकोर्टानं आक्षेप घेतलाय। मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचं हे धोरण फेटाळले। दिघ्यातल्या बेकायदेशीर बांधकामांबाबत वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारकडून योग्य ती भूमिका न घेतल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले। तसंच हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुन्हा एकदा सुधारित धोरण सादर करत राज्य सरकारने 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या सर्व अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र यामध्ये झोपडपट्टी, आरक्षित भूखंड यावर अतिक्रमण करून केलेल्या बांधकामांबाबत कोणतीही भूमिका धोरणांमध्ये स्पष्ट करण्यात आलेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, पुतणे समीर भुजबळ हे दोघेही तुरुंगात असताना आता पंकज भुजबळांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी न्यायालयानं भुजबळ यांचा मुलगा पंकज याच्या विरोधात हे अजामीनपात्र वॉरंट बजावले। पंकज भुजबळ यांच्यासह आणखी 34 जणांविरोधात हे वॉरंट बजावण्यात आले। दरम्यान महाराष्ट्र सदन आणि इतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। दोघांच्याही न्यायालयीन कोठडीमध्ये 11 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे। आधी समीर भुजबळ, त्यानंतर छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली। आता पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जाते। दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येतला साधर्म्य शोधण्यापेक्षा तपास पूर्ण करण्यावर भर द्या या शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं तपास यंत्रणेला फैलावर घेतलंय।
दरवर्षी काय फक्त मृत्यूची पुण्यतिथी लोकांनी साजरी करायची का, असा सवालही सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सरकारला केला. या प्रकरणाच्या एसआयटीच्या तपासामध्ये सध्या कोणतीही नवी माहिती हाती आली नसल्याचं सरकारी वकिलांनी कबूल केलंय. तर सीबीआयनं तिन्ही हत्या एकमेकांशी संबंधित असल्याचं मान्य केलंय. यावर उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान 3 मेपर्यंत दाभोलकर तपासातल्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी न्यायालयानं सरकारला दिले. चिपळूण काँग्रेस तालुका अध्यक्ष मारहाण प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. तत्पूर्वी निलेश राणे यांनी मारहाण केल्याचा आरोप करणारे काँग्रेस पदाधिकारी संदीप सावंत यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी भेट घेतली. आपण सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं ते म्हणाले. सावंत बरोबर आमचे घरचे संबंध आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांनी मारहाण केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा राणेंनी व्यक्त केली. मिसअंडरस्टँडिंग झालंय ते कळून येते ना, समजल्यानंतर आपण पाहू ना. काय तक्रार मागे घेण्यासंदर्भात मारहाण झाली की नाही त्याची पोलीस चौकशी करतायत, डॉक्टर करतायत. खरं किती मारहाण झाली, लागलं वगैरे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मी बोलेन. कोणतीही मदत करायला मी तयार आहे. आमचा कार्यकर्ता आहे, मदत करायला तयार आहे. गैरसमजुतीमुळे काय झालं असेल तेही आम्ही अंतर्गत बसून संपू. माजी नगरसेवक आणि भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर दीपक उर्फ बाबा मिसाळ यांच्यावर जमीन बळकावण्याचा गुन्हा दाखल झालाय. कोंढवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय. डॉक्टर अमजद बडगुजर यांची मोहम्मदवाडी इथली जमीन गुंडगिरीने बळकावल्याचा आरोप आहे. बाबा मिसाळ यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. बिल्डर बबलू कावेडियाच्या खुनामध्ये तो आरोपी होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा देखील बाबा मिसाळवर आहे. कावेडिया खून प्रकरणामध्ये मोक्काची कारवाई देखील झालेली होती. मेपर बिल्डरवर गुन्हा दाखल करून आता 8 दिवस उलटून गेले आहेत. पण यानंतरही सचिन अग्रवाल किंवा त्यांच्या कंपनीतल्या इतर कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. त्यामुळे यातलं गूढ आता आणखी वाढत चाललंय. नागपुरात लग्न मंडपातच गोळीबार झाल्यामुळे जमलेल्या वऱ्हाडींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गंभीर गुन्ह्यातल्या 2 आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. हे आरोपी एका लग्न मंडपात शिरले आणि त्याच ठिकाणी त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला. मात्र सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणी जखमी झालं नाही. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलं. अविनाश नवरखेडे आणि शुभम लोंढे अशी या आरोपींची नावं आहेत. पोलीस ठाण्याचा स्टाफ, हिंगणघाटचा स्टाफ आणि क्राईम पथक अशाने मिळून संयुक्त सापळा रचलेला होता. या ठिकाणी लग्न समारंभाच्या ठिकाणी हे जे आरोपी होते दोन हे त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांच्यावर फायरिंग केलेलं आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पोलिसांनी नंतर फायरिंग केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून शस्त्र आणि काडतूस आणि एक खंजीर मिळालेला आहे, तो जप्त करण्यात आलेला आहे. तसंच त्यांच्यापाशी जी गाडी आहे इनोवा गाडी तीही जप्त करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याला तेलंगणा राज्याशी जोडणाऱ्या वांगेपल्ली पूल निर्मितीस्थळी नक्षल्यांनी हैदोस घालून 3 वाहनं जाळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नक्षल्यांनी तेलुगू भाषेतली पत्रकं टाकून विकास प्रक्रियेला विरोध केलाय. या घटनेनं तेलंगणा पोलीस हादरलेत. हा पूल झाल्यास गडचिरोलीचा तेलंगणा राज्याशी असलेला संपर्क सर्वाधिक सुकर होणार असून पुलाच्या निर्मितीकडे परिसरातली जनता अपेक्षेने पाहत आहे. हमारा ऊपर हाई कमांड जो है जो बताया वही करके जाएंगे, बस इतना है. बस ऐसा बोल के एक ट्रैक्टर जलाया, एक टिप्पर जलाया, एक 210 मिशन जलाया और हमारा लोडर जलाया किरोसिन से. कारवाईमध्ये 3 अट्टर घरफोडी करणाऱ्यांची टोळी हाती लागलेली आहे. या घरफोडी करणाऱ्या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 12 तोळे सोनं आणि त्यापेक्षा अधिक चांदीचे दागिने आणि इतर साहित्य जप्त केलंय. धुळे शहरामध्ये या टोळीने 4 ठिकाणी घरफोडी केली होती. यामध्ये सर्वात मोठी घरफोडी ही चौरसिया यांच्याकडे झालेली होती. त्यांच्या चोरीला गेलेला पूर्ण ऐवज पोलिसांनी टोळीकडून जप्त केला आहे.
पोलादपूर तालुक्यातल्या व्यावसायिक बाळकृष्ण उत्तेकर यांच्या 3 गावामधल्या मालमत्तांना आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाणेघोळ इथल्या बाळकृष्ण उत्तेकर यांच्या घरासमोरची केटीएम दुचाकी पूर्णतः जाळण्यात आली. या घराच्या पुढच्या अंगणामध्ये उभी असलेली स्कॉर्पिओ देखील यावेळी पेटवण्यात आली. त्यांच्या नाणेघोळ आदिवासी वाडीतील फार्म हाऊसमध्ये देखील अज्ञात व्यक्तींनी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. धूम स्टाईलनं मोटरसायकलवर येऊन महिलांच्या गळ्यातले दागिने पळवणारी टोळी कल्याण डोंबिवलीत धुमाकूळ घालत असताना आता शिट्टी गँगने दहशत माजवली आहे. या टोळीतला एखादा गुंड एकट्या दुकट्या महिलेला हेरतो आणि शिट्टी वाजवून आपल्या साथीदारांना बोलावून घेतो. मग त्या महिलेकडचे दागिने लुटून पळ काढला जातो. डोंबिवली पश्चिमेच्या महाराष्ट्र नगरमध्ये घडलेली अशीच एक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर असलेल्या कासार वडवली भागामधल्या आयरिस सोसायटीत मागच्या काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. भांडण एवढी वाढली आहेत की महिला आणि पुरुष मंडळी एकमेकांना मारताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत. या प्रकारानंतर कासार वडवली पोलीस ठाण्यात 2 परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. दंडवते मिसेस आणि मिस्टर दंडवते यांना सोसायटीच्या आवारामध्येच मारहाण करण्यात आली आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावर असाही आरोप करण्यात आला की त्यांनी विनयभंग केलेला आहे. तर अशा प्रकारचा दंडवतेंच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सोसायटीतल्या CCTV फुटेजवरून असं निष्पन्न झालं की दंडवते पती पत्नींना सुद्धा मारहाण झालेली आहे. उसाला जास्त पाणी लागत नसल्याचा दावा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलाय. राज्यसभेत सुरू असलेल्या दुष्काळाच्या चर्चेत त्यांनी हा दावा केलाय. सर्वच राज्यामध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजनांची गरज असल्याची भूमिका पवारांनी मांडली. मुझे मालूम नहीं कि देश के एग्रीकल्चर मिनिस्टर ने ये तय किया है कि इस देश में इसके बाद गन्ने का फसल लेना है. गन्ने का फसल हम लेते हैं एक इम्प्रेशन है कि इससे सबसे ज़्यादा पानी लगता है और महाराष्ट्र जैसे क्षेत्र में इससे पानी ज़्यादा लगता है. ये सच्चाई नहीं है. उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीबाबत सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला दिलेली स्थगिती 3 मेपर्यंत कायम ठेवली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागूच राहणार आहे. 29 एप्रिलला उत्तराखंड विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठराव देखील आता होणार नाहीये. 27 मार्चला केंद्र सरकारनं उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती. 28 मार्चला हरीश रावत सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार होतं. उत्तराखंड राज्याच्या अर्थसंकल्पावरील मतदानावेळी काँग्रेसच्याच 8 आमदारांनी विरोधात मतदान केल्याच्या घटनेनंतर केंद्रानं तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला होता. उत्तराखंडच्या विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीनं अर्थसंकल्प संमत केल्याचा दावाही काँग्रेसनं केला आहे. इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ झाला. हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी इटलीमधल्या एका खटल्याच्या निकालामध्ये सोनियासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनियाचे सल्लागार अहमद पटेल आणि ऑस्कर फर्नांडिस यांची नावं आलेली आहेत. हाच मुद्दा राज्यसभेत उपस्थित झाला. यावेळी भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या प्रकरणी सोनिया गांधींचं नाव घेतल्यानं काँग्रेस सदस्य चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली आणि त्यावेळी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान यांच्यामध्ये कोणती चर्चा झाली असा सवाल राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला. मात्र अशी कोणती भेट झाली नसल्याचं अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण दिलंय. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही आणि मी कोणालाही घाबरत नाही. त्यांना माझं नाव थेट घेऊ द्या असंही त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे 2 वर्षांपासून सत्तेत असलेले सरकार निपक्ष चौकशी का करत नाहीये असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.